नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब अंतिम आठवडा प्रस्ताव आणि 260च्या प्रस्तावाला उत्तर देतील. सभापती महोदय, अंतिम आठवडा आणि 259च्या प्रस्तावावरील अनेक सभागृहातल्या सदस्यांनी आपले विचार मांडलेत. श्रीयुत सतेज पाटील, अनिल परब, शशिकांत शिंदेजी, मनीषा ताई कायंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे, भाई जगताप, प्रसाद लाड, सचिन आहिर, परिणय फुके, राजेश राठोड, चित्राताई वाघ, जयंत आसगावकर, अमित गोरके, प्रज्ञा सातव, अमोल मिटकरी, सुनील शिंदे, सदाभाऊ खोत, सुधाकर अडबाले, जगन्नाथ अभ्यंकर, प्रवीण दरेकर घेतलं ना मी सर्वांच्या अगोदर, आणि इतरही काही सदस्यांनी. निरंजननी नाही घेतलं का भाग? डायरेक्ट सर्व सदस्यांचं मी मनापासून म्हणजे धन्यवाद देतो त्यांना. आणि या चर्चेमध्ये सहभाग घेतला, अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. सभापती महोदय, अंतिम आठवडा आणि 260 आणि 259 या 260 मांडलेल्या प्रस्तावाला मी उत्तर आपल्या परवानगीने देतोय. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की आपल्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास आणि साम्राज्य हे पूर्वी CBSE मध्ये फक्त 1.5 पानाचा परिच्छेद होता. पण दादा भुसे यांनी 8 मे 2025 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांच्याबरोबर चर्चा केली आणि आता 8वीच्या पुस्तकामध्ये 21 पानांचा पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण त्यांचा प्रेरणा देणारा आणि इतिहास सांगणारा जीवनपट जो आहे यामध्ये सामावून घेतला आहे. त्यात मराठा साम्राज्याची स्थापना, नागरी प्रशासन, लष्करी प्रशासन, सागरी वर्चस्व, न्यायव्यवस्था असे अनेक विषय त्यामध्ये घेतलेले आहेत. मी सुरुवातीलाच दादा भुसे यांचं तर अभिनंदन शिक्षण मंत्री म्हणून करतोच आहे, त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान मंत्री, शिक्षण मंत्री आणि देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून मी अभिनंदन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला त्यांनी प्राधान्य दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपण ठेवून महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून कारभार करतो, त्याला एक मोठा न्याय मिळालेला आहे. आणि यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या पुस्तकामध्ये सगळं, हे पुस्तक सगळ्यांना द्या तुम्ही, आपल्या सदस्यांना. आणि त्याचबरोबर अनेक विषय आपण मार्गी लावलेले आहेत. विरोधकांनी दिलेल्या प्रस्तावावर आणि झालेल्या चर्चेवर आपण नजर टाकली तर काही ठोस असं जे काही अपेक्षित होतं त्या प्रकारची चर्चा दुर्दैवाने सभागृहामध्ये म्हणजे काही म्हणजे असं व्हायला पाहिजे होती. पण ठीक आहे, आम्ही सरकार म्हणून 1 वर्ष आता गेल्या आठवड्यात पूर्ण झालं आणि मागची 2.5 वर्ष असे सभापती महोदय 3.5 वर्ष जे काम या महाराष्ट्रामध्ये भाई झालेलं आहे हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यामध्ये जे काही अगोदरच्या सरकारने स्थगिती दिली होती, काही स्पीड ब्रेकर टाकले होते, हे सगळे आम्ही हटवले. आणि एकीकडे जे खरं आहे ते शशिकांतजी ते सांगतोय, मी खोटं कधी बोलत नाही.
आणि म्हणून विकास कामं एकीकडे करत असताना विकासाचे प्रकल्प पण आपण पाहिलेले आहेत आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना पण आपण पाहिल्या आहेत. याची सांगड घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही गेल्या 3.5 वर्षामध्ये केलेला आहे. त्यामुळे योजना पण आपण पाहिलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी पाहिली आहे आणि त्याचा कामाची पोचपावती आणि योजना